मला असं वाटतं की टाळ्यांचा कडकडाट हे बेस्ट माध्यम आहे. प्लीज जोरदार टाळ्या होऊ द्या. प्रत्येक कार्यरत आहे. महमूद खान पठाण यांचे भाऊ यायचं आहे. बेस्ट कॅटेगरी ऑफ जर्नलिस्ट आमंत्रित करू इच्छिते नाकीर खादी अण्णा की तोपर्यंत त्यांनी प्लीज आसनावर आपलं स्थान ग्रहण करायचं आहे. सर सामने आहे आणि हॉटेल दिल्ली दरबार यांच्या पूर्ण टीमचं अभिनंदन करतो की त्यांनी अशा प्रकारचा एक अवॉर्ड तिथे आयोजित केलेला आहे. इंडस्ट्रीमध्ये अशा शहरांमध्ये अशा प्रकारचा अवॉर्ड देणारी पहिलीच संस्था असावी असं मला वाटतं की महाराष्ट्रात अशा प्रकारचा अवॉर्ड शक्यतोवर NGO किंवा गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स अशा प्रकारचे अवॉर्ड देतात. परंतु वाटतं की आपलं शहर खरंच खूप प्रगल्भ आहे. इथले लोक खूप जाणते आहेत आणि आज ज्यांना पुरस्कार मिळाला त्यातील बहुतांश लोकांना मी स्वतः ओळखतो. त्याच्यामध्ये प्रसारमाध्यमांमध्ये काम करणारे सहकारी असतील किंवा NGOमध्ये काम करणारे असतील, डॉक्टर्स असतील, म्युझिशियन्स असतील, सोशल सर्व्हिसमधले लोक असतील, या सर्वांना मी काही प्रमाणात ओळखतो आणि मला वाटतं निश्चितच ते या अवॉर्डचे हकदार आहेत. आज त्यांना अवॉर्ड मिळाला त्यांच्या कुटुंबियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि ते इथून पुढे देखील फक्त जिल्हा पातळीवरती नाही तर राज्य पातळीवरती आणि देश पातळीवरती आपलं कर्तृत्व बजावतील अशी मला आशा आणि अपेक्षा आहे. यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. आज अवॉर्ड मिळाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो, त्यांच्या कुटुंबियांचं देखील अभिनंदन करतो. यांच्याकडनं आज आयोजित केलेलं हे सोहळ्यामध्ये उपस्थित सर्वांना नमस्कार. मुझे बस एक चीज़ बताना है. अकोला में आने के बाद ग्रैंड दिल्ली दरबार में मैं मेरे कुटुंब के साथ रात्रीच्या जेवणासाठी मी आले होते. तर आय एम ॲक्च्युली फ्रॉम हैदराबाद, सो दिस समहाउ रिमाइंड्स मी ऑफ हैदराबाद. सो I have very good memories of Grand Delhi Darbar, and I want to congratulate all the winners today. कारण अशा आहे की पहिल्यांदा अकोलामध्ये अशा प्रकारच्या एक कार्यक्रमामध्ये मला बोलवलं आणि अकोला जिल्ह्यामध्ये वेगवेगळं म्हणजे स्पोर्ट्स असतील, डॉक्टर्स असतील, NGOs असतील, म्युझिक असतील, असं वेगवेगळं स्ट्रीम्समध्ये त्यांनी करून दाखवलं काम. एवढं चांगल्या पद्धतीने करून दाखवलं आणि त्यांच्या आज या ठिकाणी सन्मान होत आहे. इट इज कौतुकचे बात आहे आणि मी दिल्ली दरबारचे सर्व टीम आणि खान साहेबला खूप खूप अभिनंदन आणि थँक्यू.